नमस्कार मंडळी, व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला दिसतच असेल मस्त असे गोल गरगरीत छोटे छोटे लाडू बनवलेले आहेत मी. आणि हा जो कलर बघून वाटत असेल की मी विकतचा कलर घातलेला आहे, पण अजिबात विकतचा कलर घातलेला नाही. जे नॅचरल आहे तेच मी कलर म्हणून याच्यामध्ये वापर केलेला आहे. बघू शकताय मस्त असे पेड्याच्या चवीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. ते कशाचे आहेत ते पुढं चालून तुम्हाला कळणारच आहेत. मस्त झाले होते. आता याला पेड्याचा शेप देऊ शकताय. मी छोटे छोटे लाडू बनवलेले आहेत. तुम्ही पेड्याचा सुद्धा शेप देऊ शकताय किंवा चपट्या आकाराचे, चौकोनी आकाराचे वगैरे पेढे बनवू शकता याचे. तर बघू शकताय मस्त असे मऊसूत लाडू झाले होते पेड्यासारखे. पेडाच म्हणा, एखाद्या वेळेस गोल पण पेढेच असतात आपले. तर बघू शकताय मस्त असे लाडू बनवण्यासाठी मी इथं जे विकतचं नारळाचा कीस असतो पांढरा, नारियल का मुरादा पण म्हणतात त्याला, तर सहज अवेलेबल होईल किराणा दुकानमध्ये. आता कलर म्हणून मी जो वापर केलेला आहे तो बिटाचा वापर केलेला आहे. नॅचरल कलर वापर केलेला आहे कलरचा. तर आता इथं 2 वाट्या इतकं माझं नारळाचा कीस होता. त्याच वाटीनं मी इथं पाऊण वाटी इतकं मिल्क पावडर किंवा दूध पावडर घेतलेलं आहे. आणि आता त्याच वाटीनं नारळाचा कीस आपला 2 वाट्या आहेत, तर त्या वाटीनंच 1 वाटी मी इथं साखर घेतलेली आहे. बरं, आता साखर आपण दळून वापरणार आहोत किंवा मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर ती अख्खी साखर मी घातली होती. थोडंसं तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकताय गोडाचं प्रमाण. तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये घट्टसर जे आहे ते तूप 1 चमचा घालून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता तूप वितळलं की मग याच्यामध्ये जो नारळाचा कीस आहे आपला कोरडा तो घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही आणि मीडियम ठेवायची नाही, एकदम लो गॅस ठेवायचा आहे आणि सतत त्याला परतत राहायचं आहे. आता इकडं परतत आहे तवर एकजीव करून घ्यायचा आहे आणि सतत त्याला परतत राहायचं आहे. आणि आता इकडं आपण इथं साखर वाटून घेणार आहोत सर्वात अगोदर. तर साखर अगोदर वाटायची आहे आणि मग आपल्याला पिठाचा रस काढून घ्यायचा आहे. तर आता साखरसुद्धा दळून झालेली आहे. बारीक अशी साखर दळून घ्यायची आहे आणि आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकताय इथं बीट मी मोठं कापून टाकत आहे. तर आता बीट वाटत नाही लवकर किंवा मोठे असे तिचे तुकडे राहतात, म्हणून मी इथं 1 पाव वाटी इतकं दूध घालून घेतलेलं आहे. तर अर्ध्या वाटीला थोडंसं कमी होतं, पाव वाटी इतकं. भांड्याला झाकण लावून परत याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. चाचा गाळणी जी असते आपली त्याच्यामधून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. फक्त याचा रस घ्यायचा आहे आपल्याला. तर ते आपण वरचे जे चोथा असतो किंवा ते बीटचं जे वरच्या चाळणीमध्ये बसलेलं आहे ते आपण कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो. तर ते इथं बघू शकताय चाळणीने मस्त असं गाळून घ्यायचं आहे. अधूनमधून आपल्याला जे कीस आपण परतण्यासाठी ठेवलेलं आहे किंवा याच्यामधला कच्चापणा जाण्यासाठी ठेवलेला आहे त्यालासुद्धा परतत राहायचं आहे अधूनमधून. आता इथं कमीत कमी 5 ते 7 मिनटं परतून झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये आपण साखर जे वाटून घेतलं होतं बारीक अशी ते घालून घ्यायचं आहे. एकजीव करायचा आहे. पूर्ण साखर अशी खोबऱ्याच्या किसाला लागली पाहिजे कणाकणाला. तर अशा पद्धतीनं आपण इथं एकजीव करायचा आहे. बरं, आता वरती जमत नसेल तर कढई आपण गॅसवरनं खाली काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आत्ता या स्टेजला बंद करून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकताय मी जे आपण कलर वाटून किंवा बीट वाटून घेतलं होतं दुधामध्ये ते घालायचं आहे. बरं, आता सगळं एकदाच घालायचं नाही किंवा अर्धं घालून मग परत असं घालायचं नाही, थोडं करून घालायचं आहे. कारण कलर लगेच पकडतो आणि कलर जास्त नको पाहिजे आपल्याला. थोडंसं गुलाबी रंगापर्यंत आपण घालून घ्यायचं आहे. आत्ता जर तुम्हाला मिश्रण कोरडं दिसत असेल, पण मधूनही तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे मी की जेणेकरून पेढा किंवा लाडू वळता येईल. तर आता इथं बघू शकताय थोडंसं मी कलर येण्यासाठी बिटाच्या रसाचा वापर केलेला आहे. तर बघू शकताय लाडू किंवा पेढा वळता यावं म्हणून मी इथं थोडंसं दूध वापरलेलं आहे. आता इतकं अर्धी वाटी इतकं दूध आपल्याला लागलेलं आहे. आणखीन जर कोरडं दिसत असेल मिश्रण तर 2-3 चमचे दूध वाढवू शकता या ठिकाणी. तर मस्त असं
एकजीव करून झालेला आहे. असे एकजीव केलं की बरोबर होतं दुधाचा प्रमाण. तर थोड्याशा अशा गाठी गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत दूध पावडर घातल्याच्या नंतर. आता दूध पावडर घालून घेतलेली आहे आपण. आता या सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगायची झाली तर दूध पावडरचा वापर केल्याने मस्त अशी पेढ्यासारखी टेस्ट येते या पेढ्याला किंवा या लाडूला म्हणू शकताय. तर एकजीव करायचा आहे, गाठी गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्याच्यामधल्या. आता एकजीव झालेला आहे बघू शकताय, अजिबात गाठी गुठळ्या राहिलेल्या नाहीत. तर छोटे छोटे असे गोळे घ्यायचे आहेत, आपल्याला गोल करायचे आहेत. बरं तुम्ही याचे पेढेसुद्धा वळू शकताय किंवा गोल आकार देऊन चपटा आकारसुद्धा याला देऊ शकताय. आणि मी तर अगोदरच खोबऱ्याचा थोडंसं प्रमाण मी काढून ठेवला होता किंवा एक अर्धी वाटीचं प्रमाण आहे ते मी बाजूलाच काढून ठेवलं होतं, कारण त्याच्यामध्ये घोळलं की हा लाडू किंवा हा पेढा खूप छान लागतो चवीला आणि दिसायलाही सुंदर लागतो. तर बघू शकताय अशाच पद्धतीने मी गोल गरगरीत असे लाडू वळून घेत आहे. अप्रतिम लागतात, चवीला भन्नाट लागतात. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.